मनापासून स्वीकारला आहे ना? हा कुठला प्रश्न आहे? तुम्ही निवडलेला मार्ग खडतर आहे, पावली संकट आहे आणि अशातल्या लोकांचं काही सांगता येत नाही, तेव्हा काळजी वाटते तुमची. मी हे समजा करते कारण काळजी करणारी हेच हात माझ्या माग खंबीरपणे उभे आहेत हे ठाव आहे मला. तेव्हा आशीर्वाद असू दे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. आता इथून पुढं असा अनर्थ होऊ नये यासाठी स्त्रियांना विद्यमान करायचं आहे मला. आणि यासाठी माझी प्रेरणा ही तुम्ही आहात. सुरुवात म्हणतात ती ही अशी. हे काही नाही, स्त्री शिक्षणाची जगाला काही एक गरज नाही. मायका शिकल्या तर डोक्यावर बसतील. घर कोण सांभाळणार? मुलांनी मूल सांभाळण्यासाठी जन्म दिला. शिकून काय जग जिंकायचे आहे की काय? सावित्रीबाई आल्या. थांबा सावित्रीबाई, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. बोला. तुमच्या बायकोनं मुलीला दाखला घेताय का शाळेत? थांबा असं म्हटलंय आम्ही. मुलींना शिकवणं थांबवून समाजाला उलट्या प्रवाहात पाहण्यापासून थांबवा असं म्हणायचंय मला. स्पष्टपणे बोलतो. नक्कीच समजावं तर ही मुलीची शाळा बंदच पाहिजे. नाहीतर काय? मी कोणत्याही परिणामांना घाबरत नाही. काय करायचं ते करा. मी ही शिक्षण गंगा स्त्रियांपर्यंत पोहोचवणारच. आता स्त्रिया समाजात अडवळसारखी बाजूने राहणार नाही. मुख्य प्रवाहातून समाजाची दिशा ठरवल. स्त्री शिकल आणि प्रगती बी करल. आणि मी बी तुम्हाला स्पष्टच सांगते की मुलींची शाळा कधीच बंद होणार नाही. आता हिला धडा शिकवावाच लागेल. काय बी झालं तर ही मुलींची शाळा बंद होणार नाही. आपल्यामुळे बाईला त्रास सहन करावा लागला. बाई जर आपल्यासाठी एवढे करत असतील तर आपली जबाबदारी अधिकच वाढते. चला आपण आपली प्रार्थना म्हणूया आणि शिक्षणाचा अवस्था जिथे पुढे नेऊया. शाबास मुलींनो, तुम्ही खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी. तुमच्या रूपात मला भविष्यातील शिक्षित घडवणारी स्त्री दिसते. शिक्षणाच्या गोडीनं तुम्हाला इथं खेचून आणले. आता खूप शिका, लय मोठ्या वा. आणि माणसाशी का वागते ते पिशी आणि शेणामातीची गोळे कशासाठी? शेणामातीच्या याच गोळ्यांनी आपण शिक्षणाच्या भिंती लिहितो. भरभक्कम करू. त्यांनी फेकलेल्या मातीच्या गोळ्यातूनच आपण ज्ञानाची मूर्ती घडवू.
स्त्री शिक्षणाचा प्रसार करू आणि जगाला हेवा वाटेल अशी साक्षर स्त्रियांची फौज उभी करू. पण त्या चौकातल्या माणसांनी तुम्ही शिकवू नये, शाळा बंद कराव्यात म्हणून तुमच्यावर दगड धोंडे मारले. याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागलाच ना. अगं, शिक्षणाच्या प्रशस्त मार्गावरून चालत असताना अशा किरकोळ ठेचा लागणारच. तेव्हा हा मार्ग सोपा नसेल बी, पण चांगल्या कामात सुरुवातीला अडथळे असतातच ग. तुमच्याकडं मी एकच गोष्ट मागत, ती द्या मला. अगं हो म्हणण्याआधी ऐकाल तरी माझं. आज मला शेण, माती, दगड, धोंडे सहन करावे लागतात. उद्या तुमच्या घरी कदाचित शेण, माती, दगड, धोंडे पडतील. पण तुम्ही सगळ्या मुलींनी मला वचन द्या की असे गरजणी विद्या शिकण्या जागे होऊन झटा. परंपरेच्या बेड्या तोडू नये, शिकण्यासाठी उठा. परंपरेच्या बेड्या तोडूनही शिकण्यासाठी उठा. लोकांनी मला क्रांतिज्योती ही उपमा दिली. ज्या काळात स्त्रियांना घरातून बाहेर डोकावून बघण्याचीही मुभा नव्हती, त्या काळात मी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यासाठी मला अपार कष्ट सोसावे लागले, परंतु स्त्रियांना सक्षम बनवण्याचा वसा मी घेतला होता आणि आज सर्व स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे आपली भूमिका बजावत आहेत. याचा मला अत्यंत आनंद आणि सार्थ अभिमान वाटत आहे. आज माझा हा शिक्षणाचा वसा सर्व स्त्रिया सक्षमपणे पार पाडत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.